कुठल्या समाजाचा कोण कुठल्या धर्माचा हा आता त्यांनी शोध लावण्यापेक्षा त्यांचा वंश त्यांचे असलेले पूर्वज याची सर्व माहिती घेतल्यानंतर वक्तृत्व केले तर मला योग्य वाटेल. मला वाटतं की एखादा कर्तृत्वान अशा युगपुरुष किंवा महापुरुष असेल त्याला आपल्याच समाजाचा दाखवण्याचा प्रयत्न होत असेल, त्यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकते, नाराजी होऊ शकते. मला वाटतं तर सध्या महाराष्ट्रामध्ये एवढंच चाललेलं आहे की धर्मवाद हा जास्त चाललेला आहे. त्यामुळे मला वाटतं त्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अशा प्रकारच्या वक्तृत्व रोज आपल्याला पाहायला मिळते, त्यात आश्चर्य वाटायची गरज नाही. कार्यक्रम असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते आणि स्वतः मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांनी देखील आपल्या भाषणामध्ये दावा केला की माझा बंद गळा देखील बाबांमुळे चमत्कारिक पद्धतीने सुरू झाला, अशा पद्धतीचा दावा ऋतू तावडेंनी केला. मला वाटतं अंधश्रद्धा कायदा आता फार कडक करावा लागेल असं वाटायला लागलेलं आहे. तर कालची एक मोठी बातमी आहे. काल सुनील तटकरे एबीपी माझावर होते आणि त्यांना स्पष्टपणे असं म्हटलं की विलगीकरणासंदर्भाची माहिती जी आहे ती अजित पवारांकडून आपल्याला आली, ती कल्पना होती आपल्याला या सगळ्या विषयाला. खरं तर याच्या आधी ज्यावेळेस तुमच्याकडून विलगीकरणासंदर्भात बोललं जात होतं त्यावेळेस त्यांच्याकडून एक स्पष्टपणे म्हणण्यात आलं होतं की विलगीकरणाची अजित पवार हे प्रदेशाध्यक्ष असतं तर नक्कीच माझ्यासोबत चर्चा केली असती. आम्हाला या संदर्भात कुठलीही कल्पना नव्हती. त्यामुळे आता कुठंतरी एक खोटं बोलतायत का ते, किंवा त्यावेळेस खोटं बोलले आणि आता त्यांच्या तोंडातून खरं आलंय का? नाही, आम्ही हे सातत्याने हेच सांगत होतो की जी चर्चा झालं होतं सत्य होतं ते सत्य आम्ही सांगत होतो. पण त्यावेळेला सांगितलं अशा प्रकारची कुठली चर्चा झाली नाही असं सांगितल्यामुळे एक लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होतो का काय, म्हणून ती आम्ही चर्चा थांबवली होती. आणि ती चर्चा थांबल्यानंतर काही का होईना, उशिरा का होईना, पण त्यांनी सत्य सांगितलं की अजितदादांची याच्या बाबतीमध्ये आमच्याशी चर्चा झाली होती. आता ही चर्चा झाल्यानंतर त्या चर्चेच्या माध्यमातून काय काय झालं ते त्यांनी खुलासा करावा. सुनेत्रा वहिनीचं नेतृत्व तुम्हाला मान्य असेल का जर आता पुन्हा एकदा विलीनीकरणाचा विषय जर आला? माझ्या माहितीप्रमाणे अजितदादा हयात असताना विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये झालेल्या चर्चेमध्ये काय करायचं काय नाही करायचं याच्या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा झाली होती. अजितदादा गेल्यानंतर ज्या वेळेला सुनेत्रा वहिनींचं नेतृत्व पुढे आणायचा निर्णय झाला, हा कुठेही चर्चेच्या बाबतीमध्ये करत असताना तो त्यांच्या पक्षाचा निर्णय, त्यांनी त्याप्रमाणे काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा अधिकार होता. कोणाला करावं ह्याच्या बाबतीमध्ये आम्ही सांगण्याची त्या ठिकाणी वेळ येण्याची गरजच नव्हती. आता ते जे सांगतायत की बाबा सुनेत्रा वहिनींचं नेतृत्व